नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मंत्री येतात मागे सरकता नाही अजून थांबणार गोल करा थोडं खरंच मागे एकदम सगळेच होते। खूप अभिनंदन। नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला दहीफळे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष। आज दिवाळी स्नेहमिलन आणि पदवीधरसाठी नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि या मेळाव्याचं मेन उद्देश हे जास्तीत जास्त पदवीधरांनी नोंदणी करणे आणि ज्यांची राहिलेली असेल त्यांच्याकडून करून घेणे, अशा पद्धतीने हा मेळावा संपन्न झाला। आणि यामध्ये सर्व स्तरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर समाजातील समाज बांधव असतील, या सर्वांनी अतिशय चांगला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आणि अशा प्रकारच्या मेळाव्यामुळं नक्कीच सर्व नागरिकांच्या मध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक ताकद निर्माण झाली आणि उत्साह निर्माण झालेला आहे। एम.के. देशमुख सर आपल्यामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल आपण एम.के. देशमुख सरांचा त्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप अभिनंदन करतो। आणि सरांच्यासारखं नेतृत्व म्हणजे आज ते शिक्षणाधिकारी राहिलेले आहेत आणि नक्कीच यांचा पदवीधर मतदारसंघासाठी आणि पदवीधरांच्यासाठी आम्हाला सरांचा खूप खूप सहभाग आहेच आहे, पण त्याचबरोबर ह्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे। आणि पदवीधरांचा मेळावा आयोजित केला होता, काय सांगाल त्याबद्दल? मी मागच्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। त्यावेळी आम्ही पक्षाला असं वचन दिलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या दोन्ही जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करू। त्या दृष्टीने शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व माझ्या मित्रमंडळाला ज्या ठिकाणी दीपावलीच्या निमित्तानं एकत्रित करून त्यांच्यासाठी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता। यामध्ये सर्व शिक्षण क्षेत्रातली कार्यरत संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, संघटना प्रतिनिधी असं मोठं बळ या ठिकाणी एकत्र झालं आणि या सर्वांनी मिळून पदवीधर मतदार नोंदणीसाठी तयारी सुरू केलेली आहे। सर्वजण पदवीधर मतदार नोंदणी करून ही जागा भारतीय जनता पक्षाला करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्या नाव घेऊन आणि आज दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना दिलेल्या। सर, तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करताना काही आश्वासन वगैरे दिलं आहे का पक्ष? नाही, कोणतंही आश्वासन वगैरे काही नाही। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने आणि भारतीय जनता पक्षाला केनेकर साहेबांनी अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या सर। आमचा सहभाग बनकर जी मंडळी आहे या सगळ्यांनी त्यात सहभागी राहू यासाठीच फक्त आम्ही प्रयत्न करत आहोत। धन्यवाद।